एक गंमत सांगू. लहानपणी आमच्या बाजूला एक काकू राहायच्या. त्यांची मासे करण्याची पद्धत जरा वेगळी होती. त्यांनी बनवलेला कोळंबी रस्सा मसाला मला फार आवडायचा. आमच्या मालवणी पद्धतीपेक्षा थोडी वेगळी, पण जिभेवर रेंगाळणारी अशी चव होती या रेसिपीची. खूप दिवसांनी मला ही रेसिपी बनवावीशी वाटली आणि गंमत म्हणजे सवाईने माझं निम्म काम सोपं केलं. कसं माहितीये? या सवाईच्या मुंबई कोळंबी रस्सा मसाल्याच्या जोडीने. रेसिपी अगदी सोपी आहे. अर्धा किलो कोळंबीला सवाईचे 2 चमचे मुंबई कोळंबी रस्सा मसाला घालून छान मॅरिनेट केलं. अर्धा नारळ खोवून घेतला. एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या आणि आलं परतवून घेतलं. मग त्यात ओलं खोबरं घातलं आणि हे वाटण छान खरपूस भाजून घेतलं. या मिश्रणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे एकजीव वाटून घेतलं. वाटण तयार आहे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो परतवून घेतला. मग त्यात मगाशी वाटलेलं वाटण आणि मुंबई कोळंबी रस्सा मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. तेल सुटल्यावर त्यात थोडे पाणी, मीठ व 4-5 आमसुलं घातली आणि एक छान उकळी काढली. त्यात मॅरिनेट केलेली कोळंबी घालून 6-7 मिनिटं शिजवलं. आपला सवाई स्पेशल मुंबई कोळंबी रस्सा मसाला तयार आहे आणि तोही अगदी कमी वेळात. आहा, काय मस्त घमघमाट सुटलाय आणि शेजारच्या काकू करायच्या ना अगदी तसा. लगेचच भाकरी सोबत खायला घेते. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.